नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अति व्हायरल आणि या क्षणी एक अत्यंत धक्कादायक, भावनिक आणि चिंतेची बातमी समोर येत आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान कीर्तनकार, समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज अचानक रुग्णालयात दाखल झाले आहेत। ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। नेमकं काय घडलं? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इंदुरीकर महाराजांना अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागली। थकवा, श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, रक्तदाबात चढ उतार या लक्षणांनंतर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि कोणताही धोका नको म्हणून महाराजांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। रुग्णालयात काय परिस्थिती आहे? सध्या महाराज डॉक्टरांच्या विशेष निरीक्षणाखाली आहेत। आवश्यक तपासण्या सुरू आहेत। उपचार तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली चालू आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराजांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु डॉक्टर कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत। समर्थकांमध्ये प्रचंड चिंता। ही बातमी पसरताच सोशल मीडियावर प्रार्थनांचा महापूर। महाराज लवकर बरे व्हा, देव तुमचं रक्षण करो, हजारो पोस्ट, स्टेटस, कमेंट्स। ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत शेतकरी, महिला, तरुण वर्ग, वृद्ध भाविक सर्वजण महाराजांसाठी प्रार्थना करत आहेत। महाराष्ट्र का भावनिक झाला? मित्रांनो, इंदुरीकर महाराज हे फक्त कीर्तनकार नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला, समाजप्रबोधन केलं, व्यसनमुक्ती, कुटुंब संस्कार यावर मार्गदर्शन केलं। म्हणूनच आज महाराज आजारी असल्याची बातमी म्हणजे प्रत्येक कुटुंबाची चिंता आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका। या अशा संवेदनशील क्षणी खोट्या बातम्या, चुकीचे व्हिडिओ, भडक पोस्ट पसरवू नका। अधिकृत अपडेट्सचीच वाट पहा। आम्ही अति व्हायरलवर फक्त खरी आणि खात्रीशीर माहिती देतो। प्रशासन आणि डॉक्टरांचा संदेश। डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे की योग्य वेळी उपचार सुरू आहेत, परिस्थिती नियंत्रणात आहे, काळजी करण्याचं कारण नाही, मात्र पुढील 24 तास निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्र एकच प्रार्थना करत आहे, इंदुरीकर महाराज लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा समाजाला मार्गदर्शन करावं। आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की महाराज लवकरच ठणठणीत बरे होऊन आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पुन्हा लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश पसरवतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। अशाच ब्रेकिंग न्यूजसाठी चॅनल सबस्क्राईब करा। कॉमेंटमध्ये महाराज लवकर बरे व्हा लिहा। इंदुरीकर महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची मोठी बातमी। अचानक प्रकृती बिघडल्याने महाराष्ट्र चिंतेत। जाणून घ्या संपूर्ण अपडेट्स फक्त अति व्हायरल मराठी न्यूज चॅनलवर।